तर आजचा विषय असा आहे की आता एक ट्रेंड चालू आहे धोंडे जेवणाचा. आता खरंच त्यांची परिस्थिती आहे, करतात ते जावयांना काय हे दे ते दे करतात. तुम्ही ते सोशल मीडियावर टाकताय. जे खरंच गरीब आहेत तुम्ही करा ना, तुमचे करा, तुम्ही त्याचा ट्रेंड बनवू नका. त्यामुळे काय होतंय, जे गरीब आहेत, शेतकरी लोक आहेत, ज्यांची परिस्थिती नाही, हातावर पोट आहे, अशा गरीब लोकांच्या मुलींना काळजी वाटावी लागली. कारण तुमचं बघून बघून त्यांच्याही नवऱ्यांना अपेक्षा वाढते की मलाही धोंड्या जेवणाला बोलावलं पाहिजे, काहीतरी अशा अपेक्षा वाढते. करा, ट्रेंड करा, पण काहीतरी चांगल्या गोष्टींचा करा की ज्याचा समाजाला फायदा होईल. ह्याच्यामध्ये नात्यांमध्ये तेढ निर्माण व्हायला लागलेली की बाबा ती करतात मला का नाही. बरोबर आहे ना. काहीतरी ट्रेंड असा करा की त्याचा समाजाला फायदा होईल. तुम्ही धोंडे जेवण हे काय ट्रेंड आहे का त्याचा? सोनं घ्या, हे घ्या, ते घ्या, काय फायदा आहे का? अहो ह्याच्यामुळं काय होतंय, गरीब शेतकरी वर्ग आहे, गरीब आहे, ज्यांच्या हातावनी पोट आहेत, ते नाही करू शकत ना एवढे. आणि साधं केलं तरी लोक नाराजच होतात ना. मग त्यामुळं काय होतंय, नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागलाय, नाते तुटायला लागल्यात. तेव्हा करा, तुमच्या पुरतं ठेवा. सगळं काय करून उपयोग नाहीये. काहीतरी वेगळं करा, टाका, ज्याचा सगळ्यांना फायदा होईल असा. पण अशा गोष्टींमुळे नाते तुटा असेल तर टाकून काय त्याचा फायदा नाही.